हॅलो. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत आणि फलंदाजांचं मी या ठिकाणी नक्कीच आभार मानतो की एवढ्या लवकर आपण आतमध्ये गेलात आणि आम्हाला जे सहकार्य केलं. क्षेत्ररक्षक टीमलाही विनंती असेल की आपणही या ठिकाणी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. जिंकण्यासाठी या ठिकाणी पुष्कर 11 संघाला 35 धावांची गरज, म्हणजे 18 चेंडू आणि 35 धावा. तसं आपण पाहिलं की अवघड या सत्रामध्ये 34-35 धावा अवघड जात आहेत, कारण ऊन चांगलं खेळलेलं आहे मैदानावरती आणि फटके थोडेसे फसत आहेत. बॉल थोडंसं थांबून येत आहे. पाहायचं कशा प्रकारे आता या ठिकाणी पाहतोय की फलंदाजीसाठी आलेला आहे तो रोहित भालेगावकर उर्फ किडनी या नावाने फेमस असलेले फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अर्जुन आणि किडनी आणि यांची या ठिकाणी आपण सलामीची जोडगोळी पाहतोय आणि गोलंदाजी या ठिकाणी मॅडी याच्याकडे आहे. पहिला चेंडू सुंदर फटका पाहायचा काय होतंय. थोडंसं मिसफिल्डिंग होत आहे त्या ठिकाणी. प्रयत्न केला होता, प्रयत्न पूर्ण झाले, परंतु यावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावांनी या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. एक चेंडू आणि 4 धावा. नक्कीच या ठिकाणी सुरुवात मात्र जबरदस्त केले किडनी याच्या मार्फत. पुढचा चेंडू मॅडियाचा दीपक आणि मारण्याचा प्रयत्न होता. प्ले आणि मिस या ठिकाणी पाहायला मिळाला. भन्नाट वेग या ठिकाणी पकडला होता मॅडियाच्या बॉलने. पुन्हा एकदा तयार होतो या ठिकाणी. डॉटचा चेंडू आला होता. मॅडियाचा पुढचा चेंडू किडनी आला. आता मात्र वेट केला आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू दिला. भिरकावून चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार येतोय. खणखणीत षटकार. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय 10 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत आपल्या खात्यामध्ये. एक चांगली गोलंदाजी राहिली, फलंदाजी राहिली किडनी यांच्याकडून. नक्कीच ज्याप्रमाणे चेस करायला पाहिजे त्याप्रमाणे या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिलेच आपण पाहिलं होतं की राकेश 11 संघ पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा जमा केल्या होत्या, परंतु या ठिकाणी पाहतो की पहिल्या 3 चेंडूवरतीच 10 धावा जमा करण्यात यश मिळवलं या ठिकाणी पुष्कर 11 संघाच्या या किडनी या खेळाडूला. नक्कीच पुन्हा एकदा सुरुवात केली जाते मॅडियाच्या मार्फत आणि हा मात्र बुलटा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने मारलाय. पाहायचं काय होत आहे. पंचांवरती आमच्या नजरा खेळल्या गेल्या. कॅमेरा पोचला रिव्ह्यू सिस्टम नाही आहे आपल्यामध्ये, कारण कॅमेरा सर्वत्र पोहोचू शकत नाही आहे मित्रांनो. थोडीशी अडचण आहे. आहे रिव्ह्यू सिस्टम यावेळेस आपल्या टुर्नामेंटमध्ये नाही आहे. काय
तहसीलदार लवकर या, लवकर या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि या ठिकाणी नो बॉल घोषित करण्यात येते. पंचांकडून नक्कीच थोडासा चेंडू हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की चेंडू कमरेच्या हाईटपेक्षा उंच होता आणि यावरती नो बॉल, यावरती एक धाव नो बॉलची मिळाली होती आणि पळून किती धावा काढल्या होत्या? 2 धावा पळून काढल्या होत्या. अशा टोटल 3 धावा या ठिकाणी खात्यामध्ये जमा होतात. आता मात्र सुरेख चेंडू होता, तेवढंच चांगलं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच डी झोनमध्ये हा चेंडू जातोय. एक धाव आणखी अवांतर अंकित केली जाते या ठिकाणी आणि पहिलं षटक खूपच महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धाव संख्या होते ती 14. हे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव संख्या होते ती 14. मॅडी याचं थोडंसं महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. किडनी याचं एक आतिषबाजी पारी या ठिकाणी खेळायला मिळते. आता मात्र ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. सर्व भावमध्ये त्या ठिकाणी जेल क्षेत्ररक्षण केलं जातं. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मॅडी याचं रिले थ्रो पण आला होता, परंतु एक धाव पूर्ण करण्यात नक्कीच किडनी याला यश येते आणि या एका धावेने धावसंख्या होते ती 15. पहिलं षटक चालू असताना 15. नक्कीच हे षटक दाबण्याची गरज असताना मॅडे याच्याकडून धावा थोड्याशा लीक झालेल्या दिसत आहेत. पुढचा चेंडू मेडयाचा, आता मात्र वॉर्कर लाईनचा चेंडू होता. पायच्या किती धाव मिळत आहेत? एक धाव तर पळून पूर्ण केले. त्या ठिकाणी सत्यवान आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. पायचे धाव बाद होतोय का? अपील केलं जात आहे. पंच अपील फेटात आहेत. नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण. सत्यवान लेणे यांच्याकडून थोडीशी कुचबाई पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याचा फायदा उचलला या ठिकाणी मेडयाने, किडनी याने. आणि नक्कीच स्ट्राईकला आता तो राहणार आहे, कारण या ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17. 17 पुन्हा लॉस.
आता पाहतोय 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. पुष्कर संघाला या ठिकाणी पाहता आपण पहिला चेंडू सुंदर फटका काय होतंय त्या ठिकाणी एक धाव तर पॉईंट पूर्ण केलं. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का नक्कीच या ठिकाणी नकार दिला जातोय या ठिकाणी आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती नक्कीच फटका चालवण्याचा प्रयत्न होता निष्ठान झाला होता फटका आणि यावरती एक धाव नक्कीच अंकित केली जाते किडनी यांच्या खात्यामध्ये आणि आता मात्र समीकरण बदललं जातं. 11 चेंडू 17 धावांची गरज 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज पाहायचं काय होतं या षटकामध्ये. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा खोलवटा पेढा चेंडू हेलिकॉप्टर बाहेर काढला पाहिजे काय होतं या ठिकाणी रवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि यावरती ही एकच धाव आणि या एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल केला जातोय आणि समीकरण या ठिकाणी बदललं जात आहे. आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि या ठिकाणी प्रतीक सुर्वे भिंगे यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू आता मात्र लेगच्या तेजीने मारण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटची कडा घेतोय चेंडू आवडत जातोय क्षेत्ररक्षण त्याच्या खाली सेटल होतोय स्वतः गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाज कॅच पकडतोय आणि बाद होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परतताना दिसतोय तो किडनी बाद होऊन तंबूमध्ये परततोय तो किडनी आणि एक महत्वाचा आणि मोठा धक्का या ठिकाणी बसतोय तो पुष्कर 11 संघाला एक मोठा धक्का बसतोय. प्रतीक सुर्वे यांचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं जाते. आपण व्यासपीठावर येऊन शाल श्रीफळ घेऊन जायचं. एक महत्वाचा बरे आणि कमबॅक करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी चालून येते ते राकेश 11 या संघाला आणि महत्वाची विकेट महत्वाचा बळी या ठिकाणी बाद झालाय. पाहायचं पुन्हा एकदा त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज जातो. आणि आता आपण पाहतोय ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती तोच आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याला या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल कारण समीकरण थोडंसं बदललं गेले. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी कमबॅक करताना पाहतोय नांदिवलीचा संघ राकेश ढोणे 11 संघ पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होतो तो समीप आणि पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता बॅटची कडा घेतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. नक्कीच या ठिकाणी चांगली सुरेख गोलंदाजी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. फॉलोथ्रू पाहिलं तर आपण गोलंदाजचा खूप लांब नाही आहे परंतु त्याचं जे मारा आहे त्याचं जे हँड स्पीड आहे बॉलिंग करण्याचं ते एकदम वाकण्यासारखं आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता पहिलं आणि पुन्हा एकदा तयार होतं या ठिकाणी समीप आणि आता मात्र अपवालीचा चेंडू होता त्याला उंच उडवलाय जेल होतोय का पाहायचंय नाही. नॉन न्यूझीलंडमध्ये चेंडू पडतो एक धाव तर पूर्ण करतोय. फेकी त्या ठिकाणी केली जात आहे खरं फेकीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॉलरच्या किपरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय आणि यावरती आपण पाहतोय किती धावा मिळत आहेत त्या 2 धावा तर आले त्यांचा किती धावा 4 धावा नक्कीच हा धाव चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ही मोठी चूक ठरू शकते कारण गोलंदाज खरोखर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि त्याची अपेक्षा असणार आहे की मला क्षेत्ररक्षकांनी साथ द्यावी क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती नक्कीच या 2 धावा पुढे जाऊन किती महागात पडू शकतात हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल कारण आता मात्र 12 धावांची गरज असणार आहे. किती 7-12 सॉरी 7 आणि 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. 12 पाहिजे असतील 12 मी तेच म्हणतोय जरा बघ थांबा जवळ एक मिनिट 12 रे 4 काढले ना 18 पाहिजे होते ना यावरी 7 आले ना 5 झाले ना 7-11 7 चेंडूमध्ये
11 धावांची गरज. 7 चेंडू आणि 11 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. पाहायचं काय होत आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र उंच उडायला पाहायचं त्या ठिकाणी चेतन डोने, खराब क्षेत्ररक्षण चेतन डोने यांच्या मार्फत पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव गणली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि यावरती आपण काय पाहतोय, या षटकामध्ये 8 धावा खर्ची घातलेल्या आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज म्हणजे त्या थ्रोच्या 2 धावा किती महागात पडतायत ते आपण पाहू शकतो. कारण आता कदाचित 12 धावांची गरज असते आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढला गेला असता. परंतु आता नक्कीच तारीफ करावी लागेल. या ठिकाणी गोलंदाजाची खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती आणि नक्कीच सन्मान दिला जाईल. पाहायचं आता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय. कारण 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. थोडंसं अवघड थोडंसं सोपं असं हे आव्हान. म्हणजे दोन्ही संघ आता या ठिकाणी एक समान स्टेजमध्ये उभे आहेत आणि आठवते ती शेवटची ओव्हर, ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा चोपून काढल्या होत्या करण याने आणि मॅचला थोडीशी मॅचमध्ये रंगत आणली होती. आत्ता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती विश्वासच्या हातामध्ये यावेळेस चेंडू सोपवण्यात आला आहे. कारण 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना विश्वासने असे बरेचसे सामने आपल्या भारदार गोलंदाजीच्या बळावरती काढलेले आहेत आणि जिंकून दिले आहेत. त्याचं हे होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा कशा प्रकारे फायदा घेतोय ते पाहावे लागेल. नक्कीच क्षेत्ररक्षणाची साथही त्याला अपेक्षित असेल आणि समोर आता फलंदाजीला आलेला आहे तो सलामीला आलेला अर्जुन या ठिकाणी आता पाहायचं अर्जुन माशाचा डोळा भेटल्याप्रमाणे बॉलला भेटतोय का. पुढचा चेंडू मारतो. पहिला चेंडू या षटकातील सुरेख फटका पाहायचा उंच उडालाय. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू जातोय. सीमा रेखा पार येतोय. कणकणी षटकार आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. पारडं पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलंय. तर अर्जुनने उभा राहिला होता शेवटपर्यंत कदाचित याच षटकासाठी आणि याच षटकारासाठी नक्कीच 5 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी 5 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. अर्जुन ऑन स्ट्राईक आहे. पाहायचं काय होतं पुढच्या चेंडूवरती राईट आर्मवरती राऊंड द विकेट मारा करताना दिसतोय विश्वास आणि हा चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, खराब चेंडू पंच आमच्याकडे वळता येतो आणि दंडित केलं जातं. या ठिकाणी नक्कीच एक धाव अवांतर म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 5 बॉल आणि 3 धावांची गरज असणार आहे. विश्वास याचा पुढचा चेंडू पाहायचं काय होतं या चेंडूवरती आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका बॅटपटवरती जाऊन चेंडूला पाठवला सीमा रेषेपार खणखणी षटकारासाठी आणि विजयी षटकार या ठिकाणी अर्जुन याच्या बॅटमधून येतोय. विजयी संघाचे पुष्कर संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे नंदवली संघ यांचं या ठिकाणी आपला खेळ पोचवला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. चला पुष्कर संघ आणि योग 11 संघ दोन्ही संघामध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल आणि या संघाचा टॉस उडवतील ते प्रत्येक सूर्य बिंदू आणि टॉस उडवण्यात येत आहे. या ठिकाणी अरुण आणि प्रतीक या दोघांच्या मार्फत या ठिकाणी टॉस उडवला जातो. या दोन्ही संघामध्ये पाहायचं कोणता संघ टॉस जिंकतोय योग की पुष्कर. टप कळवायचा आहे.